आपल्या आयुष्यात जन्मापासून मृत्यूपर्यंत स्थित्यंतर येत असतात. तुम्हाला हा सिद्धांत लक्षात आला असेल आपल्या, जो सनातनचा सिद्धांत आहे, सृष्टी निर्मितीचा, सृष्टीच्या निर्मितीचा जो सिद्धांत आहे तुमच्या लक्षात आलाच असेल. पहिला टप्पा कोणता आहे? तर मत्स्य अवतार. दुसरा टप्पा कोणता आहे? तर कासवाचा अवतार. कश्यप किंवा कुर्म म्हणजे जलचर प्राणी, त्याच्यानंतर भूचर प्राणी. एक टप्पा वरती आलो आहे आपण. आता आपण पुढच्या एपिसोडमध्ये, पुढच्या भागामध्ये तिसऱ्या टप्प्याबद्दल बोलू, तिसऱ्या अवताराबद्दल बोलू. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुसकर. मित्रांनो, आपण चर्चा करतोय सनातनवरती, सनातनचं वास्तव समजून घेतोय. आणि आपण एक शृंखला सुरू केली, ती म्हणजे विष्णूचे 10 अवतार, 10 अवतार. त्याच्यामधला पहिला अवतार आपण समजून घेतलेला आहे, तो म्हणजे मत्स्य अवतार, माशाचा अवतार. आज आपण दुसऱ्या अवताराबद्दल बोलणार आहोत, त्याचा सिद्धांत समजून घेणार आहोत. हे जे 10 अवतार आहेत ना, ते एक सिद्धांत आहे, या सृष्टीचा एक सिद्धांत आहे, सृष्टी निर्मितीचं सिद्धांत आहे. तर दुसरा अवतार, विष्णूचा दुसरा अवतार, तो म्हणजे कश्यप अवतार किंवा त्याला कुर्म अवतार असं म्हटलं आहे. त्याला काय म्हटलं आहे? कुर्म अवतार किंवा कश्यप अवतार असं त्याचं संबोधन आहे, असं त्याला संबोधित केलेलं आहे. म्हणजेच कासवाचा अवतार. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजेच कासवाचा अवतार. कश्यप किंवा कुर्म म्हणजेच कासव. आपण ह्या अगोदर त्याची पौराणिक कथा समजून घेऊया. सिद्धांत समजून घ्यायच्या अगोदर आपण त्याची पौराणिक कथा समजून घेऊया. पौराणिक कथेमध्ये हा विषय कसा मांडला गेला आहे? तर ज्यावेळी समुद्र मंथन करायचं ठरलं, राक्षसांच्या मध्ये आणि देवांच्या मध्ये हा विषय करायचा ठरला की समुद्र मंथन करायचं आहे आणि आपल्याला अमृत प्राप्त करायचं आहे. आणि अमृत प्राप्त करण्यासाठी त्यांनी समुद्र मंथन करायचं ठरवलं. आता समुद्र मंथन करायचं आहे, एवढा मोठा सागर, एवढा मोठा समुद्र मंथन करायचं आहे. मग त्याच्यासाठी रवी हवी. रवी जो आपण घुसळतो, दही घुसळतो तसा रवी, तो रवी हवा. आणि एक दोरी हवी. तर एवढा आता मोठा समुद्र घुसळायचा आहे, तर काय त्याच्यावरती उपाय, काय योजना काय असतील? तर मेरू पर्वत, रवी म्हणून त्याने मेरू पर्वत निवडला. आणि ऋषी म्हणून वासुकी सर्प, ऋषी म्हणून वासुकी सर्प आणि रवी म्हणून मेरू पर्वत. आता मेरू पर्वत तो वरती अधांतरी राहायला हवा. घुसळायचं म्हटलं की थोडा तरी तो अधांतरी राहायला हवा. मग अधांतरी ठेवायचा कसा त्याला अधांतरी ठेवायचा कसा? मग त्याच्यासाठी विष्णूने अवतार घेतला. कसला? तर तो कश्यप, आपण ज्याला आता म्हणालो कश्यप किंवा कुर्म, म्हणजे कासवाचा अवतार घेतला. अवतार घेण्याच्या मागचा उद्देश हा आहे, असं त्या पौराणिक कथेत आहे. आणि नंतर मग ते समुद्र मंथनाला सुरुवात झाली. मित्रांनो, ही त्याच्यातली एक कहाणी आहे, ही गोष्ट आहे. तर मेरू पर्वत तोडण्यासाठी, तो सावरण्यासाठी विष्णूंनी तो अवतार घेतला, अशी ही गोष्ट पौराणिक कथा आहे. आता आपण सिद्धांताकडे येऊया. याचा वास्तविक सिद्धांत काय, याचं वास्तव काय, रिॲलिटी काय, याच्या मागून आपल्याला काय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, काय समजवण्याचा प्रयत्न केला आहे, याचा उद्देश काय, ह्या कहाणीचा, या गोष्टीचा, याचा संदर्भ काय, हे आपण समजून घेऊ. मित्रांनो, सिद्धांत म्हटलं की त्याच्यामागे काहीतरी वैज्ञानिक कारण हवं, त्याच्यामागे काहीतरी वैज्ञानिक कारण हवं. आता याच्यामागे वैज्ञानिक कारण काय आहे? तर कासव हा प्राणी, कासव हा प्राणी हा आहे भूचर. कसा आहे? भूचर. ह्या अगोदर सुरुवात कुठून झाली आहे? तर जलचर प्राणी आणि वनस्पतीपासून. या सृष्टीच्या निर्मितीची सुरुवात कुठून झाली आहे?
जलचर प्राणी आणि जलचर वनस्पती. आणि आता आज आपण त्याच्यावर चर्चा करतोय. आज आपण चर्चा करतोय ते म्हणजे भूचर प्राण्याबद्दल. बघा मित्रांनो, ढगांची गडगडाट होते, वीज कडकडते आणि पाऊस पडतोय. माणसाची करणी आणि अवेळी पाणी. माणसाची करणी आणि अवेळी पाणी. देवाची करणी नारळात पाणी, तसंच मी स्लोगन बनवलंय. माणसाची करणी आणि अवेळी पाणी. मित्रांनो लक्षात आलं का? माणसाने हे दुर्दैव आपल्यावरती ओढवून घेतलेलं आहे. कधीही पाऊस पडतो, कधीही थंडी पडते, कधीही ऊन पडतो. असो तो विषय आपण चर्चा करतोय तो म्हणजे सृष्टीच्या निर्मितीचा आणि त्याच्या स्थित्यांतराचा त्या सिद्धांताचा. ज्यावेळी सृष्टीची निर्मिती होते त्याचं स्थित्यांतर होत जाते टप्प्याटप्प्याने. ते 10 टप्प्यांनी होत गेलेलं आहे. असं दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या सिद्धांताचा. तर आपण दुसरा टप्पा घेतला आहे तो म्हणजे भूचर प्राणी आणि भूचर वनस्पती. दुसऱ्या टप्प्याला काय निर्माण झालं तर भूचर प्राणी आणि भूचर वनस्पती. अनेक भूचर प्राणी आहेत जे पाण्यातही राहतात आणि जमिनीवर राहतात, भूमीवरही राहतात. मग भूभाग हवा फक्त पाणीच असून चालणार नाही. जर या सृष्टीची पूर्ण निर्मिती व्हायला हवी असेल, पूर्णत्वास ती जायला हवी असेल ती सृष्टी, तर भूभाग हवा. त्यामुळे माझ्या मते त्या स्थित्यांतरामध्ये हळूहळू पाणी ओसरत गेलं. जिथे उंचावटा होता, जो भूभाग उंच होता तिथला पाणी ओसरत गेलं असेल आणि तो भूभाग पाण्याच्या वर आला. आता तो भूभाग वर आलेला आहे. मग त्याच्यावरती जीवन हवं, सृष्टी हवी, सजीव हवेत, जीव हवा. तर सुरुवात कुठून? तर त्या भूचर प्राण्यापासून. आपण पहिलीतून डायरेक्ट 10वीत जात नाही, तर एक एक टप्पा आपल्याला पार करावा लागतो. हे स्थित्यांतर आहे, 1ली ते 10वी. मित्रांनो तसाच हे स्थित्यांतर आहे. तर जलचर प्राण्यानंतर भूचर प्राणी निर्माण व्हायला हवे. म्हणजे यावेळी भूमी निर्माण झाली, पाण्याच्या बाहेर आली. त्यानंतर भूचर प्राण्याची निर्मिती झाली. तो म्हणजे कासव किंवा कासवांच्या व्यतिरिक्त जे आता भूचर प्राणी आपण संबोधतो, बोध घेतो आपण, हे भूचर प्राणी आहे. बेडूक सुद्धा म्हणा किंवा अन्य, अगदी मगर सुद्धा ही भूचर प्राणी झाली. ती पाण्यातही राहू शकते आणि जमिनीवर राहू शकते. पण त्या ठिकाणी कासव हे प्रतीक घेतलं. त्याच्या मागचा उद्देश काय आहे तो आपण फक्त कासवच घेण्याचा मागचा उद्देश काय, त्याच्यावर आपण वेगळी चर्चा करू. पण आज हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर भूचर प्राणी म्हणजे इथून सुरुवात झाली. आणि भूचर वनस्पती. भूचर प्राणी आणि भूचर वनस्पती. आता तुम्ही वनस्पती म्हणाल तर आपण शैवाल म्हणतो. शैवाल ते पाण्यातही जगू शकते आणि पाण्याच्या बाहेरही जगू शकते. शैवाल. तसेच त्या प्रकारचे बरेचसे असे वनस्पती आहेत ते पाण्यातही जगू शकतात आणि पाण्याच्या बाहेरही जगू शकतात. त्याला भूचर वनस्पती आपण म्हणतो. मित्रांनो लक्षात आलं असेल हा सिद्धांत, जसं डार्विनचा सिद्धांत आपण म्हणतोय, माकडाच्या उत्पत्तीपासून मनुष्याच्या उत्पत्तीपर्यंत त्याच्यात किती तथ्य आहे त्याचं उत्तर तुम्ही द्या. मला त्याच्यात काही तथ्य दिसत नाही. पण मी ज्यावेळी हे जे आपले ग्रंथ आहेत, उपनिषद आहेत, आपले 4 वेद आहेत, त्यांचा ज्यावेळी अभ्यास केला तेव्हा इतर ग्रंथांचा अभ्यास केला, इतर ज्या ज्ञानधनच म्हणता येईल याला. ज्ञानधन, सर्वात मोठं धन म्हणजे ज्ञानधन. तर त्या ज्ञानधनाचा मी जो अभ्यास केला त्याच्यानंतर मी त्याच्यावरती जो विचार केला, नक्की काय सांगायचं आहे, त्यातून मला ह्या गोष्टी मला समजल्या, कळल्यात.
आपला दृष्टिकोन तसा हवा. हे कधी आपल्याला कळते तर आपला ती गोष्ट वाचताना किंवा समजताना ऐकताना आपला दृष्टिकोन त्या स्वरूपात असावा, तर आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. त्यामुळे माझा दृष्टिकोन त्या प्रकारचे होता. नक्की काय यांना काय सांगायचं आहे, त्यामुळे हा काय सिद्धांत असू शकतो हा मी त्याच्यातून तुमच्यासमोर ठेवतोय. मित्रांनो, याच्यानंतर आपण पुढच्या अवताराबद्दल बोलू, चर्चा करू. आता राहिलेली आपली जी कथा आहे, गोष्ट आहे, कहाणी आहे, ती आपण पूर्ण करू. मित्रांनो, जी कहाणी त्या माझ्या एका मित्राने मला पाठवली, माझ्या एका श्रोत्याने मला पाठवली, त्या कहाणीकडे बघण्याच्या, त्या गोष्टीकडे बघण्याचाही माझा दृष्टिकोन आहे, तोही मी हे गोष्ट सांगता सांगता तुम्हाला सांगेन. त्यांनी एवढंच सांगितलं की माझ्या नावाची वाच्यता करू नका, मला मोठेपणा नको आहे, तर याच्यात मोठेपणा असेल किंवा कमीपणाही नको आहे मला, त्याची वाच्यता करू नका, माझी ओळख देऊ नका. ठीक आहे, आपण त्यांच्या नावाबद्दल, त्यांच्या ओळखीबद्दल आपण चर्चा करूया नको, किंवा मी ती तुमच्यासमोर ठेवणार नाही, पण एक नाव आपण देऊ त्यांना, त्याला एक नाव देऊ. ज्यांनी गोष्ट पाठवली आहे त्याच्या जीवनातली पाठवली आहे, त्याच्या जीवनात त्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्या त्यांनी पाठवल्या गोष्टी स्वरूपात ऐकवली आहे मला, तर आपण त्याला एक नाव देऊ. त्या गोष्टीतील त्या पात्राला, मूळ पात्राला. ते पात्र कोण? तर विजय. मित्रांनो, आपली गोष्ट कुठे सुरू झाली होती की एक मूल, एक विद्यार्थी आपल्या आयुष्यात काय करतोय? स्ट्रगल करतोय, जगण्यासाठी धडपडतोय, याची त्याची सुरुवात होती आपली. आपण आता पुढे जाऊया. तर त्याला कळलं की आता आपल्या आईवडिलांची जी अवस्था आहे, जी परिस्थिती आहे, तो बघतोय, आपल्या आईवडिलांची परिस्थिती बघतोय, त्यांची अवस्था बघतोय. त्यामुळे त्याच्या मनात विचार आलेत की आपण काय करू शकतो आपल्या आईवडिलांसाठी. म्हणजे बघा, त्याच्या 6व्या वर्षी, म्हणजे वयाच्या 6व्या वर्षी तो पोक्त झाला. तो समजूतदार झाला. समजून घेण्याची त्यांनी तयारी ठेवली आपल्या आईवडिलांना वयाच्या 6व्या वर्षी. तो आपल्या आईवडिलांचं दुःख बघत होता, समजून घेण्याचा प्रयत्न त्याने केला, आणि मग त्याने विचार केला की आपणही काहीतरी मदत करू. त्या बालवयात त्यांनी विचार केला, आपल्या आईवडिलांनाही आपण काहीतरी मदत करू. कारण गोष्टी रूपात त्यांनी बऱ्याचशा अशा गोष्टी ऐकल्या होत्या. श्रावण बाळांनी कसं आपल्या आईवडिलांसाठी काय केलं, अशा विविध गोष्टी, पौराणिक कथा त्यांनी ऐकल्या होत्या, आणि त्याचं आपल्या आईवडिलांवरती अगाध प्रेम होतं. त्यामुळे त्यांनी विचार केला की आपणही त्या श्रावण बाळासारखा किंवा अन्य गोष्टीतील त्या पात्रासारखा आपण वागूया. आणि त्यांनी आपल्या त्या बालवयातच सुरुवात केली. आता आपण ह्या वयात आपण काय करू शकतो, आपल्या आईवडिलांना मदत कशी करू शकतो. त्यावेळी तो पहिलीत होता. त्यावेळी एक दिवस काय झालं, त्याला एका शेजारच्याने सांगितलं की विजय, जरा दुकानात जा, बाजारात जा, आणि ही गोष्ट मला आणून दे, आणि तुला ते 2 पैसे ठेव. 1 पैसा 2 पैसा, म्हणजे त्यावेळी 1 पैसा 2 पैसा चालायचा. हे 1 पैसा 2 पैसा, ते 2 पैसे तुला ठेव, आणि बाकीचे सामान मला घेऊन ये. तर तो दुकानात गेला, बाजारात गेला, आणि ते त्यांना काय हवं होतं ते त्याने आणून दिलं. 2 पैसे त्याला मिळाले. तेव्हा त्याला कळलं की आपण अशा प्रकारे पैसे कमवू शकतो, कोणाला तरी मदत करून, कोणालाही मदत करून, आपल्या गावातल्या लोकांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना मदत करून असे 2 पैसे कमवू शकतो. तर हीच गोष्ट आणखीन अन्य लोकांना कळलं की बाबा विजयने, अगं तो विजय गेला होता, त्याने आणून दिली मला, त्याला मी दिले 2 पैसे, अशी चर्चा झालीच असणार. त्यामुळे परत एका कुठल्या तरी गावातल्या शेजाऱ्यांनी त्याला कळवलं, त्याच्या घरातल्या लोकांनी, अरे विजय, जरा बघ घरी कोण नाही, तर मदत हे आणून दे वस्तू, तुला 1 पैसे 2 पैसे मिळतील. त्याने
त्या शेजारच्याला मदत केली, त्या शेजाऱ्यालाही मदत केली. अशा गोष्टी घडत गेल्या. गावात ही गोष्ट कशी पसरली, हे पंचक्रोशी चर्चा. बघा तो किती गुणी मुलगा आहे. आपल्या मुलांना समजावण्यासाठी, आपल्या इतरांना, आपल्या आप्तांना समजावण्यासाठी बघा तो मुलगा किती गुणी आहे, किती सहकार्य करतो, किती मदत करतो, आपल्या आईवडिलांना किती विचार करतो. अशी हळूहळू ख्याती त्याची पसरत गेली त्या विजयाची. हे स्थित्यांतर आहे मित्रांनो. आता बघा त्याच्या आयुष्यात एक एक स्थित्यांतर घडत जाईल. त्याने ती गोष्ट सांगितली, पण मी ही स्थित्यांतराच्या स्वरूपात तुमच्यासमोर मांडणार आहे. स्थित्यांतराच्या स्वरूपात तुमच्यासमोर मांडणार आहे. त्यांनी गोष्टी रूपेत सांगितलं, त्याच्या मागचा उद्देश त्यांचा हा नव्हता. माझा उद्देश हा आहे, म्हणून मी आज ही गोष्ट तुमच्यासमोर ठेवते. अगदी ह्या आपल्या विषयाला धरून ही गोष्ट आहे, म्हणून ही गोष्ट आज मी तुमच्यासमोर ठेवते. असं त्याचं मग ते सुरू झालं. पहिली, दुसरी. मग त्याला कळलं की आपल्याला अशा प्रकारे काय 2 पैसे कमवता येत आहेत, मिळत आहेत. पण तिथेच थांबून उपयोग नाही. काहीतरी वेगळा मार्ग काढायला पाहिजे, काहीतरी वेगळा विचार करायला पाहिजे. त्याच्यात कला होती, आर्ट होतं त्याच्यात. चित्रकला ही त्याला गोष्ट आवडायची. मग तो चित्र वगैरे काढायला त्याने सुरुवात केली. म्हणजे लहानपणापासून, बालपणापासून, अगदी त्या पहिलीपासून चित्रकला हा विषय त्याच्या आवडीचा होता आणि तो चित्र काढत होता. आणि आवड असल्यामुळे काय झालं, त्याच्यात तो प्रोग्रेस होत गेला, स्वतःला घडवत गेला. आणि अगदी बालवयामध्ये सुद्धा तो सुंदर चित्र काढायला लागला. तो सुंदर चित्र काढायला लागला. आपण म्हणतो ना, तो उपजतच कलाकार आहे. तसा तो उपजत कलाकार निर्माण झाला. कशामुळे? परिस्थितीमुळे. आणि त्याच्या आयुष्यात स्थित्यांतर घडत गेली. हा दुसरा स्थित्यांतर आहे. तो चित्र काढत गेला. तर मग कोण आलं, बाबा अरे छान चित्र काढलं, मला घेऊ का, काय हवं तर तुला घे. अवघ्या दुसऱ्या इयत्तेत असताना कोणाला एकाने ते चित्र त्याच्याकडून काही किंमत देऊन, काही मोल देऊन ती विकत घेतली. आणि अशा त्याच्या कलेला एक मार्ग मिळाला, एक स्थित्यांतर घडलं त्याच्या आयुष्यात. त्या कलेला एक मार्ग मिळाला आणि मग तो चित्र काढायला लागला. दोन्ही स्वरूपात, एक आवड म्हणून सुद्धा आणि त्याच्यामधून आपल्याला उत्पन्न मिळेल म्हणून. ह्या दृष्टीने सुद्धा चित्र काढत गेला. त्याच्यात आणखीन तो रस घ्यायला लागला. त्याला कळलं की ह्या चित्रामागे, या चित्रातून सुद्धा आपल्याला 4 पैसे मिळतील. पहिलीतून तो तिसरीत गेला. सुरू चालू हा त्याचा व्यवसाय सुरू होता. त्याच्यात आणखीन प्रगती झाली. शाळेमध्ये प्रदर्शन लागलं. शाळेमध्ये म्हणजे ज्या जिल्हास्थानावरती जे प्रदर्शन लावतात शाळांचे, जे विविध उपक्रम योजले जातात, आयोजित केले जातात, त्यामध्ये त्या जिल्ह्यातील शाळांचा सर्व शाळांचं काय झालं, एक उपक्रम सर्व शाळांनी राबवला. तो म्हणजे चित्रकला हा विषय, त्याचं प्रदर्शन ठेवलं आणि ह्या प्रदर्शनामध्ये त्याचा पहिला नंबर आला. त्या 3री इयत्तेतल्या असलेल्या विद्यार्थ्याचा पहिला क्रमांक आला. त्याला बक्षीस मिळालं, प्रमाणपत्र मिळालं आणि त्याचा हा प्रवास सुरू झाला एक कलाकार म्हणून. स्थित्यांतर घडलं त्याच्या आयुष्यात. मित्रांनो लक्षात घ्या, तिसऱ्या वर्गात गेल्यानंतर त्या स्थित्यांतर घडलं म्हणजे तो त्या जिल्हा पातळीवरती प्रचलित झाला. मग ते जिल्हा पातळीवरती त्याची चित्र जायला लागली. त्या वयामध्ये, त्या 3ऱ्या इयत्तेत असताना त्या वयामध्ये त्याची चित्र जिल्हा स्तरावरती जायला लागली. लोकांची मागणी वाढली आणि तो चित्रकला, आपली हा छंद आहे, तो त्याने व्यवसायात रूपांतर केलं.
त्यानंतर तो चौथीत गेला. तिथ्यंतर त्याच्या आयुष्यात घडत होती. मग हळूहळू तो शिल्पकलेकडे वळला. शिल्पकला, आणि ती शिल्पकला त्यांनी जोपासली. तिथ्यंतर घडलं बघा. चित्रकलेतून तो शिल्पकलेकडे वळला. चित्रकला ही सुरू होती आणि शिल्पकला ही सुरू होती. त्यांनी चौथी इयत्तेत शिल्पकलेला सुरुवात केली. हे तिथ्यंतर घडलं. पण 5वीत गेल्यानंतर त्या शिल्पकलेलाही आकार आला. तो 5वीत, तोपर्यंत हळूहळू तो शिल्पकलेमध्ये स्वतः प्रावीण्यता मिळवत होता. त्याला आकार आला. आणि मग तो हळूहळू गावामध्ये गणपती उत्सव किंवा नागपंचमी ह्या काळामध्ये तो, त्या सणांमध्ये तो त्या शिल्पाचा व्यापार करायला त्यांनी सुरुवात केली. ते शिल्प म्हणून म्हणजे गणपतीची मूर्ती, त्या नागोबाची मूर्ती, अशा विविध स्वरूपात सणामध्ये ज्या काही गोष्टी हव्या होत्या लोकांना शिल्पकलेच्या दृष्टीने किंवा चित्रकलेच्या दृष्टीने, ते त्याला तो प्रदान करायला लागला, द्यायला लागला, विकायला लागला. त्यांनी तो व्यवसाय सुरू केला. आपला छंदाबरोबर व्यवसाय सुरू केला. त्याच्यानंतर त्याचं 6वीत गेला तो. असं त्याचं स्थित्यंतर घडत होतं. 6वीत गेला. त्यांनी तो व्यवसाय अगदी जोमाने सुरुवात केला होता. त्याच्या हाताखाली त्यावेळेला काही माणसंसुद्धा कामाला लागली. त्यांनाही त्यांनी रोजगार दिलं. कधी? इयत्ता 6वीत. मित्रांनो बघा, जर आपण ठरवलं, एक मनुष्य प्राणीने ठरवलं, तर ती गोष्ट तो साध्य करू शकतो. हे त्या मुलाने, त्या विजयीने सिद्ध करून दाखवलं. त्या विजयीने ते सिद्ध करून दाखवलं. 6वी इयत्तेत असताना त्याच्याबरोबर 4 लोक त्याला मदतीला आले. त्यांनाही रोजगार मिळाला. म्हणजे एक स्थित्यंतर घडलं. तो 7वीत गेला. असं घडत होतं हळूहळू. कुठली गोष्ट एकदम पहिलीपासून 10वीपर्यंत होत नाही, तो एकापासून 10पर्यंत जात नाही, किंवा ए पासून झेडपर्यंत जात नाही. त्याला स्थित्यंतर घडवावे लागतात. एक एक टप्पा असतो. तो 7वीत गेला. हा व्यवसाय चालू आहे. आई वडिलांना मदत होते. जी काय मदत होते, त्याला जे काय मोल मिळते, जी काय त्याची इन्कम होते त्याच्यातून त्यांचं आता व्यवस्थित घर चालायला लागलं होतं. त्या पंचक्रोशीमध्ये, त्या जिल्ह्यामध्ये, त्या तालुक्यामध्ये त्यांची चांगली ओळख झाली होती. आता त्याची झेप बाजूच्या तालुक्यापर्यंत गेली. दुसऱ्या तालुक्यातसुद्धा, दुसऱ्या जिल्ह्यातसुद्धा त्याची ओळख पसरली. दुसऱ्या जिल्ह्यातून सुद्धा त्याच्या चित्राला मागणी यायला लागली. म्हणजे लोकांना जसं कळायला लागलं तसं त्याच्याकडून मागणी वाढत गेली. त्यानंतर तो भित्तिचित्र काढायला लागला. भिंतीवरती चित्र म्हणजे गणपतीच्या मागे तुम्ही बघितलं असाल, कोकणामध्ये गणपतीच्या मागे ज्या भिंती असतात त्या रंगवल्या जातात. त्याच्यावरती चित्र काढली जातात. विविध चित्र रेखाटन होते. तसं त्याने मग ती कामं सुरू केली. भित्तिचित्र काढणं, भिंती रंगवणं. मग घर रंगवण्यासाठी त्याला आमंत्रित केलं गेलं. म्हणजे रंगकाम घराला आणि भित्तिचित्र हे त्याच्या इयत्ता 8वीमध्ये घडलं. म्हणजे त्याचा एक जिल्हा ओलांडून तो दुसऱ्या जिल्ह्यात गेला. म्हणजे त्याची महती, त्याची कला त्या जिल्ह्यामध्ये, बाजूच्या जिल्ह्यामध्ये ही पोचली. म्हणजे बघा, विचार करा मित्रांनो. म्हणजे तालुकेच नाही तर त्याने जिल्हाही क्रॉस केला. तो भित्तिचित्र रंगवायला लागला. त्याला मागणी वाढली. त्याची मागणी वाढली.
तो 9वीत गेला. मग तो हळूहळू घर सजावटीची कामं घ्यायला लागला. घर सजावटीची कामं, त्याला आपण इंटिरियर डिझायनिंग म्हणतो. पण ते घर सजावट म्हणजे अगदी आता आपण जे म्हणतोय इंटिरियर करतोय आपण त्या प्रकारे नव्हे. मग गावाकडची घरं जशी सजवली जातात त्या प्रकारे. मग एखादा कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमामध्ये तो मंडप उभा करणं, त्याची सजावट करणं, सार्वजनिक गणेशोत्सव असेल त्याचा मंडपाची सजावट करणं, अशी कामं त्याच्याकडे यायला लागली सजावट करण्यासाठी. त्या सजावट करण्यासाठी त्याच्याकडे ही कामं यायला लागली. तो 10वीत गेला. बघा, एक एक स्थित्यंतर त्याच्या आयुष्यात घडत गेली. तो 10वीत गेला आणि त्याचं आयुष्यात एक स्थित्यंतर घडलं. एकाने त्याला, गावातल्याच एकाने, जो आर्थिकदृष्ट्या सबल होता, त्यांनी त्याला सांगितलं, मी तुला ह्या तुझ्या कलेला प्रोत्साहन मिळावं, तुझ्या कलेला आकार मिळावा, त्यासाठी मी तुला मदत करेन आणि त्याच्या पुढचं उच्च शिक्षण तू पूर्ण कर. त्यासाठी जी काय मला तुला मदत करतील ती मी करेन. ते तिथे तुला प्रवेश मिळवून देण्यासाठी त्याची मला माहिती आहे. म्हणजे जे स्कूल ऑफ आर्ट. जे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्याला मग प्रवेश मिळाला आणि त्याचं पुढचं शिक्षण सुरू झालं. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल स्थित्यंतर. त्यांनी मला ही सर्वसाधारण गोष्ट सांगितली, पण मी तुम्हाला ही स्थित्यंतराच्या स्वरूपात सांगितली. त्यांनी मला जी गोष्ट पाठवली ती सर्वसाधारण होती. म्हणजे असं माझ्या आयुष्यात घडत गेलं आणि मी नंतर एक आर्किटेक्ट झालो, मी वास्तू विशारदक झालो, असं त्यांनी माझ्या ही गोष्टही पाठवलेली आहे. पण मी तुम्हाला ठेवताना ती ह्या प्रकारे ठेवली आहे की स्थित्यंतर त्याच्या आयुष्यात घडत गेलेली. कशी? आता तो आर्किटेक्ट आहेत, तो नाही म्हणता येईल ते, कारण ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत किंवा छोटे असून दे, आपण त्याला मोठेपणा देणं, त्यांचा आदर करणं हे आपल्याला गरजेचं आहे. तर ती जी व्यक्ती आहे, आपण त्याला नाव दिलं विजय. त्यांनी नाव सांगू नये म्हणून केलं आहे, आपली ओळख देऊ नये म्हणून सांगितलं आहे, म्हणून मी त्यांची ती इच्छा तोडत नाही आहे. आपण त्यांना नाव दिलं विजय. तर त्या विजय व्यक्तीने त्याच्या आयुष्यात ही घडलेली स्थित्यंतर आहे. आता ते चांगले, आता त्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे या आयुष्यातून, कारण वय झालं आहे त्यांचं. आर्किटेक्चर ह्याच्यातून ते आता कमी झाले. त्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे, काम कमी केले त्यांनी, पण त्यांच्या आयुष्यात घडलेले स्थित्यंतर आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? ही गोष्ट आहे स्थित्यंतर. आपल्याही आयुष्यात, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात स्थित्यंतर येत असतात. त्याच प्रकारे ही गोष्ट आहे. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी असं करत करत 10वी. हे मी शैक्षणिकदृष्ट्या तुम्हाला सांगतोय. पण आपल्या आयुष्यात जन्मापासून मृत्यूपर्यंत स्थित्यंतर येत असतात. तुम्हाला हा सिद्धांत लक्षात आला असेल. आपल्या जो सनातनचा सिद्धांत आहे, सृष्टीच्या निर्मितीचा जो सिद्धांत आहे, तुमच्या लक्षात आलाच असेल. पहिला टप्पा कोणता आहे? तर मत्स्य अवतार. दुसरा टप्पा कोणता आहे? तर कासवाचा अवतार. कश्यप किंवा कुर्म म्हणजे जलचर प्राणी, त्याच्यानंतर भूचर प्राणी. एक टप्पा वरती आलो आहे आपण. आता आपण पुढच्या एपिसोडमध्ये, पुढच्या भागामध्ये तिसऱ्या टप्प्याबद्दल बोलू, तिसऱ्या अवताराबद्दल बोलू. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.